हॅलो गाईज अँड वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. पण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अनिकेत दिसणार नाही, कारण मी आली माझ्या घरी आणि मला ॲक्च्युली निघालो तेव्हाच आम्हाला ब्लॉग सुरू करायचा होता दोघांना, पण नाही झालं कारण की खूप घाई होती. अनिकेतचं पहिले ऑफिस होतं, मग पॅकिंग वगैरे, सो नाही टाईम मिळाला. सो आता मी घरी आली आहे, सकाळी आली आणि आत्ता दुपार झाली आहे. सो माझ्या आईला मी काल सांगितलं होतं, तिने पहिले माझ्यासाठी इडली केली आणि आता मी सेल्फीमध्येच करते ना, माझा मोबाईल आहे सो याच्यात मे बी असं ब्लर दिसत असेल, पण ठीक आहे. मला करायचा आहे हा व्लॉग माझ्या स्वतःसाठी. सो मग मी आईने काल असं काही माझ्यासाठी इडली केली आणि मी तिला काल एक रील पाठवला. ते कवळ्याचे बोंड असतात जे खातात आमच्याकडे. सो मी तिला तो पाठवलं की हे करशील काही. सो तिने काल रात्रीच कवळा घेतला आणि आता ती ते करते आहे. सो म्हटलं की नाही, आता ब्लॉग सुरू करायला पाहिजे. मी अशी आरामात लोवली होती, सो मला कंटाळा आला तो ब्लॉग सुरू करायचा, पण मग आता ती करते आहे. सो मला वाटलं मी दाखवते. कूलरचा आवाज येईन तिकडे, पण जेवढं होईल तेवढं दाखवते. कूलर सुरू आहे, सगळ्या कूलरचा आवाज येत असेल आणि इथे बाबा झोपले आहे. हे बघा, हे कवळ्याचं ते कुठे आई वाटी ठेवून दिली तू? ते ज्याच्यात ते बनवलं, हां ठीक आहे, नाही जाऊ दे ते. नाही हे केलं तिने आणि आता हे तळणार आणि मग ते तळल्यावर दाखवते मी तुम्हाला. काय मग आई, माझ्यासाठी केलं तू? आपला आवाज नसेल जात कूलर सुद्धा. माझ्या याच्यासाठी इडली केली, आता कवळ्याचे बोंड करते, गरम गरम खाणार आहे मी ते. पिंकी बाई तर बाबाला उठवायचं खायला आता. छान झालं. आईचं साड्यांचं कलेक्शन दाखवत आहे मला. हो सुंदर आहे, छान. हॅलो, स्वतः मी माझ्या मोठ्याकडे गेली होती, पण तिथे ब्लॉग नाही घेतला. तिथे खूप सगळे लोक आले होते आणि मग मी त्यांना माहीत पण नाही आहे की मी ब्लॉग करते आणि मला पण त्यांना अनकम्फर्टेबल नव्हतं करायचं. ते सगळे एकदम कॅमेरा शाय, जशी आई अशी करत होती ते लोक तसेच करतात. सो आज छान कवळ्याचे बोंड आणि इडली खाल्ली आणि मी हा ब्लॉग जो आहे तो पूर्ण असा करणार आहे, पूर्ण ईदचा, माझ्या माहेरचा. सो ठीक आहे, आपण नंतर भेटू जेव्हा काहीतरी इंटरेस्टिंग होत राहील. कूलर पाहिला आलो गाईस, कूलर कुकर नाही, हे याचे पाहिजे ना, हायवरचे कम्प्लीट टेप म्हणजे माया काढशील काय असा त्या बुट्याला का बागुल करता काढला फोटो. कूलर घ्यायला सांगून राहिलं ना, गरमी होऊन राहिली बा इकडे. तो चाकाईवाला नाही का मग घरचा? होता काय मग एक आहे ना चाकाईवाला, एक एखादा गिरायते. नाही दोन्ही फिरवता काय? दोन्ही फिरवाले पाहिजे. कूलरचा आवाज येईन यार. या दोघी माझ्या घरी आल्या होत्या तेव्हा मी ब्लॉग घेतला होता, पण तो टाकलाच नाही कारण मला समजलंच नाही कुठं टाकू, म्हणून आता मी यांना असं हे आणलं मी यांच्यासाठी राजस्थानवरून. खूप लेट झालं द्यायला, आता अर्ध वर्ष होऊन गेलं. हे आचलनी बनवलं माझ्यासाठी आणि ही काहीच नाही करून राहिली, ही बसली अशी मला एंटरटेन करत आहे. हे खूप यम्मी दिसत आहे हे. हां, आणि तिने हे सगळ्या 3 गोष्टी हातात आणल्या, आता चालली गेली हिच्यासाठी आणायला. ओय खाते आता मी हे छान छान. हॅलो गाईज, सो इथे आल्यावर मी ब्लॉग सुरू केला पहिल्याच दिवशी आणि मग त्याच्यानंतर ब्लॉग कंटिन्यू नाही करू शकली. खूप असे छोटे क्लिप्स घेतले आहे मी, कारण इकडे पुण्याला राहते ना मी आणि इकडे आता अमरावतीकडे आली आहे मी, माझ्या गावात आली आहे. तिकडे खूप गरम आहे. 24 तास एक तर कूलर सुरू असतो आणि जसं मी मागे पण बोलली होती, आय थिंक माझ्याकडे कॅमेरा पण नाही आहे, अनिकेतचा मोबाईल नाही आहे आणि माझ्या मोबाईलमध्ये हे असेच फोटो येतात जशी मी आता दिसत आहे, चांगलं नाही दिसत आहे. सो मग मी तर अवॉइड करते आणि स्पेशली की घरच्यांसोबत टाईम स्पेंड करते आहे, कारण ऑफिस पण आहे, सुट्ट्या नाही मिळत एवढ्या. सो मग ते सगळं मॅनेज करून पण मला एक व्लॉग करायचा होता जो मी कंटिन्यू करणार आहे आणि ज्याच्यासाठी मी इथे आली आहे.
अधिक महिन्यासाठी. सो त्याचा एक वेगळा व्लॉग करीन मी स्पेशल त्या दिवशी. पण खरं हेच आहे की ती गरमीने काहीच सुचत नाही. सो आता मला माहीत नाही, कदाचित जेव्हा मी व्लॉग एडिट करत असेल तेव्हा मी मधामध्ये तशी येत जाईन आणि सांगत जाईन ह्या व्लॉग म्हणजे ह्या क्लिप्सची बॅकस्टोरी काय आहे वगैरे. जर त्याच्यात नाही समजलं तर, कारण मलाही माहीत नाही की मी त्याला किती स्टार्ट आणि एंड दिलं आहे, की डायरेक्ट शूट करायला स्टार्ट केलं आहे रँडमली. छोटासा व्लॉग असेल, कदाचित मोठाही असू शकते कारण मी अमरावती वगैरे जाणार आहे. सो बघू, स्टे ट्यून्ड, बघत राहा अजून पुढंपर्यंत. लाईट गेली, लाईट मी दिसत आहे का नाही. सो इथे असंच होते, 1 मिनिट हवा आली नाही, अर्धा तास हवा आली आणि लाईट चालली गेली. आता मी कोणत्याच अँगलने नाही दाखवू शकत. ठीक आहे, ऑफिस पण माझं बोंबललं आहे आता. 4 तास झाले जाऊन, अजून काही पत्ता नाही. ठीक आहे, बाय. एकच आणली का त्याच्यात बर्फाची आहे. जेवायला जेवण आहे, मला जेवण दे ग माझ्या आत्याकडून. प्लेट दे ना मला. अंगणात प्लेट देऊ का बसलं, रस्ता कुठे अंगण दिसूनही नाही राहिलं. असं हे टाक नाही जरा. याच्यात टाकणार रस सरगुंडे यांना पण आहे माझ्यासोबत फ्री, हा घ्या घ्या कारण त्या पण इथे पाहुणे आहे. घेऊ का तुला रस्ता सरगुंडे बोल ना, चल काही खाशीनच नुसतं. आजीचा पापड पडला. मारते अशात मारत राहते एकमेकींना. अन्नाचा अपमान करताय. या ना जेवण करा. आता व्हिडिओ दिसल्यावर या ना जेवण करा. काय झालं सांग, चप्पल काढणं होते. सांग काय झालं, कुठे चप्पल काढ. सांग काय झालं. सांगितलं माझी सुंदरतेची तारीफ करणार आहे. जाणं घरात. आम्ही म्हटलं पल्लू चांगली दिसते, तर आत्या थोकली. तिला उशीर गेलं. नाही, तुला नजर नाही लागली पाहिजे म्हणून. आमची कशी नजर लागेल तिला. आत्यानं लगे पदरही घेतला व्हिडिओ काढून राहिली तू. पाहिशील का त्या व्हिडिओ तू. नाही रे, कधी काढतो. ते घेते पदर आता. हा, चालली मी माझा ऑफिस. अंगावर वो काही घेतं. अगं सॉरी, माझा पदर आहे. सोडून द्या ना मला कोणीतरी एवढ्या अंधारात. अहो, तू घरात जाय म्हणून नाही ना तुला मी. कोणाच्या घरात तू. इकडे मग मला वाटलं जाय. तुला करणार आहे ती. काही गेलं नाही ना वेळेवर. आज कुंकू लावून राहिली. तुला नाही तुझं लग्न व्हायचं आहे. घे बेटा, तुझ्यासाठी गिफ्ट आहे आत्याकडून. बोला का नाव सांगा लागत असते. आणि घेत माझा अंकिता. नाव सांग. तुम्हाला बोललं माहिती नाव सांगायला लागतं. स्वतःचं लग्न झाले तुमचे. गणपतीच्या मंदिरात आता मी मामाकडे आली. हा युग आहे म्हणजे मामाच्या मुलगा. युग बोल बरं. हा? याच्या घेतचा व्हिडिओ काय ब्लॉग करत आहे ना मी. ब्लॉग माई ओरडली माझ्या ब्लॉगमध्ये. ही माझी मामी आहे, ही माझी माई आहे, ही दादी आहे. ये सृष्टीकडे आली. सृष्टीच्या बाळाला पाहायला, पण ती झोपली आहे. तिचा फोटो घेऊ. तिला टाकेन तिचा फोटो मी. तिला दाखवू मग आपण मोठी झाल्यावर. क्यूट. उठत नाही आपण ती. तिच्या आईसारखीच झोपाळू झाली. हे बघ उठा, कोण आलं. अंकिता मावशी आली. डोळे उघडले. हो, कोण आलं. हे बघ सृष्टी, मी गिफ्ट आणलं तुझ्यासाठी गिफ्ट. राजस्थानवरून. वाव, छान आहे ग बॅग. आणि ते उघड, त्याच्यात तुझ्या बेबीसाठी आहे. बेबीसाठी. अच्छा, यामध्ये पण गिफ्ट आहे का. ते तुझ्यासाठी नाही आहे, ते हिच्यासाठी आहे. तर ती झोपली म्हणून मी तिला त्रास देत नाही आहे. अरे बापरे. अंकिता मावशीने काय आणलं. बघा बघा बघा, किती सुंदर. आवडलं का. मला वाटतं तिला मोठं होईल. बापरे, खूपच छान. बघा 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 बघा, छान छान हा, छान. मोठं होते तिला. काही दिवसांनी घालायला लागेल आपल्याला. आणि सृष्टीकडे छान वाटत आहे मला आता. कूलर नाही आहे, मी बोलूही शकत आहे शांततेत.
कारण AC आहे इथे. आमच्याकडे खूप गरम होते, इथेही खूप गरम होते, पण आज जरा टेम्परेचरही कमी आहे आणि आज चांगलंही दिसते माझ्या ह्याच्यात. माझ्या घरी मी अशी एकदम गरमी तशी कशी तरी अशी चांगली दिसत नाही. नंतर भेटू. में कम हो जाते 1050 का हो जाता 10 रुपये कम पूरा ट्रेनिंग आहे. सकाळचे 8:30 झाले. आम्ही अमरावतीवरून आलो आणि पाऊस येत आहे. पाऊस, खूप पाऊस. आणि आम्ही आत्ता 10 मिनटाच्या आधी पोचलो आणि एवढा पाऊस सुरू झाला. मिरॅकल्स. सो ही जो तुम्हाला आता पुढची क्लिप दिसेल त्याच्यात ना मला काकूकडे म्हणजे पल्लूकडे माझ्या बहिणीकडे जिला तुम्ही खूपदा ब्लॉगमध्ये पाहिलं असेल त्याच्याकडे जेवण होतं. पण मी ब्लॉग ऑलरेडी क्लोज केला होता आधी, पण मी आता एंडिंग क्लिप सगळ्यात शेवटी टाकणार आहे. त्याच्यामुळे ना मी तिथे जेवायचा ब्लॉग घ्यायचा विसरली. सो त्यांनी पण छान सरगुंडे, कुरड्या, भाजी पोळी आणि रस आंब्याचा हे सगळं केलं होतं आणि त्यांनी मला गिफ्ट पण दिलं. सो मी जेवणचा ताटाचा वगैरे कशाचाच फोटो काढला नाही कारण मी विसरून गेली कम्प्लिटली. आणि सगळं जेवण झाल्यावर मला आठवलं की अरे आपण व्लॉग करत होतो. सो ते तुम्हाला जे थोडंफार क्लिप्स आहेत ते दिसेल. हिच्याकडे जेवायला आली मी आणि ताटाचा व्हिडिओच नाही घेतला. काय खाता बल्लू? हे गिफ्ट दिलं मला काकूंनी. छान छान. हॅलो गाईज. सो मला वाटतं आता मी हा ब्लॉग क्लोज करायला पाहिजे. मी खूप सगळे अशा रॅन्डम दिवसाच्या क्लिप घेतल्या आणि आम्ही गिफ्ट घेतलं काल अनिकेतसाठी, पण ते मी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेन कारण अधिक महिन्याचा ब्लॉग आहे. अधिक महिन्यासाठीच मी घरी आली आहे. सो ज्या दिवशी अधिक महिन्यासाठी जेवण वगैरे आहे माझ्याकडे येणार आहे अनिकेत आणि घरचे वगैरे सगळे. सो त्या दिवशीचा मी वेगळा ब्लॉग करेन. सो तुम्हाला तो याच्यानंतरच्या ब्लॉगमध्ये कदाचित करायला भेटेन पाहायला किंवा जर अनिकेतनी ब्लॉग केला असेल तर 2 ब्लॉग नंतर येईन तो. सो ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. या ब्लॉगने जरा क्वालिटी इश्यूज वगैरे असेल कारण की ते माझ्या कॅमेरामध्ये आहे आणि अवतार माझा असा आहे या ब्लॉगमध्ये कारण की खूप गरमी आहे. सो ठीक आहे. पण ठीक आहे, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.